कागल तपासणी नाका अखेर सुरू, विविध क्षेत्रातील विरोध डावलून मंगळवारी कामकाजाला प्रारंभ। कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती असणारा कागल येथील कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला तपासणी नाका मंगळवारी सकाळी विविध क्षेत्रातील विरोधाला न जुमानता पोलीस बंदोबस्तामध्ये सुरुवात करण्यात आली। पहिल्याच दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दृश्य दिसून आलं। कागल येथे कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवरती कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांच्यासाठी अदानी ग्रुपच्या माध्यमातून चालवला जाणारा सीमा तपासणी नाका कार्यान्वित झाला। या तपासणी नाक्याला कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशन, महाराष्ट्र लॉरी असोसिएशन तसेच स्थानिक शेतकरी व ज्या बांधकाम व्यावसायिकांनी हे बांधकाम पूर्ण केलेलं आहे त्या व्यावसायिकांनी सदरचा टोल नाका सुरू होऊ नये यासाठी कसोशीचे प्रयत्न केले होते, परंतु या सर्व विरोधकांना जुगारून मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तामध्ये हा तपासणी नाका सुरू करण्यात आला। या तपासणी नाक्यावरती कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व वाहनांची बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड या शासन नियुक्त सेवा पुरवठादाराकडून आधुनिक पद्धतीनं व संगणकीयुक्त सीमा तपासणी नाका उभारलेला आहे। सदर तपासणी नाक्यावरती वाहन मालकांच्याकडून व वाहन चालकांच्याकडून विहित केलेल्या तरतुदीनुसार सेवा कर व उपकर वसूल करण्यास मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा या तपासणी नाक्याच्या माध्यमातून वाहन चालक, वाहन मालक, व्यापारी वर्ग भरडला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मंगळवारी सकाळी 7 वाजता हा नाका पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सुरू झाला। महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांच्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरती बॅरिकेड्स लावण्यात आलेली होती। या बॅरिकेड्सच्या समोरही काही पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला होता। दुचाकी वाहनाच्या पासून ते 16 चाकी वाहनांपर्यंत सर्व वाहनांना सदरच्या टोल नाक्यातून बाहेर पाडावं लागणार आहे। त्यामुळे सर्व वाहनांना या टोल नाक्यामध्ये प्रविष्ट केलं जात आहे। त्यामुळे कामाचा अंदाज नसल्यामुळे व योग्य नियोजन नसल्यामुळे तसेच वाहन चालकांना कोणत्या बॅरिकेड्स मधून आपले वाहन घालवायची याची कल्पना नसल्यामुळे वाहनधारकांची मोठी कोंडी झालेली दिसून येत होती। त्यामुळे या तपासणी नाक्याला वाहन तळाचे स्वरूप आले आहे। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर, कागल। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।